श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजचा दिवस योगायोग इतका सुंदर दिवस आलेला आहे. आज आहे मार्गशीर्ष पौर्णिमा. तर या दिवसाबद्दल, या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद पृथ्वीवर सर्वात प्रमाणात उतरलेला असतो. मार्गशीर्ष महिना हा विष्णू आणि लक्ष्मी दोघांचा आवडता महिना मानला जातो. म्हणून या दिवशी केलेली साधी पूजा, छोटासा जप, अगदी छोटा उपायही केला तरी खूप मोठं फळ देतो. घरात शांतता, सुख, संपत्ती आणि चांगली ऊर्जा वाढवण्यासाठी हा दिवस अत्यंत खूप शुभ मानला जातो. या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय सुद्धा खूप फळ देणारे असतात. म्हणून आज मी तुम्हाला या दिवशी करायचे काही सोपे उपाय सांगणार आहे. हे उपाय आपण घरी करू शकतो. फक्त श्रद्धा महत्वाची आहे आणि देवाला काय हवं असतं तर तो आपला वेळ आणि आपलं शुद्ध मन. तर आपल्याला हेच आजच्या दिवशी करायचं आहे. सर्वात आधी म्हणजे आपण मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार असल्यामुळे पूजेची मांडणी तर करणारच आहोत. तर पूजेची मांडणी केल्यानंतर पूजेच्या मांडणीसमोर श्रीयंत्र आपल्या घरामध्ये सर्वांकडे असेलच. श्रीयंत्र नसतील तर लक्ष्मी मातेचा फोटो, मूर्ती असेल ती घेऊन आपल्याला त्याला छान अभिषेक घालून घ्यायचा आहे. गंगाजल शिंपडायचा आहे, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. हे केल्याने घरातील अडथळे कमी होतात आणि धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. प्राप्त लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी हा उपाय खूपच चांगला आहे. तर श्रीयंत्रावर आपल्याला आपल्या हलक्या हाताने कुंकुमार्चन करायचे आहे. ही पूजा लक्ष्मी मातेचा थेट आशीर्वाद मिळवून देणारी आहे. कुंकू लावताना फक्त इतकंच म्हणा, आई माझ्या घरात सुख समृद्धी ठेव. मनापासून म्हटलं की त्याचा परिणाम खूप लवकर आपल्याला दिसून येतो. श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करून कुंकुमार्चन करू शकता. श्री सुक्ताचं पठण करून सुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो. स्त्री सुक्तम एकदा तरी वाचा. एकदा जमत असेल, तीनदा जमत असेल किंवा 11 वेळ केले तर खूपच चांगले. कुंकुमार्चन महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. तुम्हाला जो कोणता मंत्र येत असेल तो म्हणा किंवा श्री महालक्ष्मी देवे नमो नमः या मंत्राचं पठण करून किंवा श्री महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र म्हणून आपण महालक्ष्मीवर कुंकुमार्चन करावे. आता दुसरा उपाय म्हणजे पौर्णिमेला दारात आपण पूजा ठिकाणी स्वस्तिक काढणं अत्यंत शुभ मानलं जातं. हळद, कुंकू किंवा चंदनाने साधं स्वस्तिक काढा. घरात सकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष शांत होण्यासाठी हा उपाय एकदम उत्तम मानला जातो. आपल्या तिजोरीच्या ठिकाणी स्वस्तिक काढा, आपल्या दारामध्ये स्वस्तिक काढा, आपल्या गॅसवरती सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे. आपल्या किचन मध्ये अन्नपूर्ण मातेचा वास असतो म्हणून तिथं स्वस्तिक काढायला विसरू नका. आणि पूजेच्या मांडणीच्या ठिकाणी सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्याने नकारात्मक ऊर्जा नाहीशी होतात. स्वस्तिक म्हणजे शुभतेचं प्रतीक आहे. तर स्वस्तिक काढायला विसरू नका. आणि मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार असल्यामुळे आणि दत्त जयंती असल्यामुळे आपल्याला योगायोग खूप चांगला दिवस आलेला आहे. तांदूळ, हळद, फुले आणि लहानसा कलश ठेवून आपल्याला गुरुदेवांना प्रार्थना करायची आहे. माझ्या कुटुंबावर दत्तगुरूची कृपा राहो असा छोटासा संकल्प करून आपल्याला पूजा पाठ करायची आहे. या दिवशी चंद्राला खीर किंवा साखर अर्पण करा. हात जोडून नमस्कार करा, मिठाई द्या. रात्री चंद्राला खीर, साखर अर्पण करा, हात जोडून नमस्कार करा. चंद्राचे दर्शन घेतल्याशिवाय राहू नका. चंद्राच्या प्रकाशाने मन शांत होतं, ताण कमी होतात आणि नशीब उजळतात. असे म्हटले जातात की भगवान विष्णू साक्षात पृथ्वीवर या दिवशी भ्रमण करत असतात. लक्ष्मीची सेवा नारायणाशिवाय अधुरी आहे. तर म्हणून नारायणाला विसरू नका. भगवान विष्णूंना या दिवशी तुळशीपत्र अर्पण करायचं विसरू नका. आणि असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये दुधाच्या पदार्थाचा नैवेद्य भगवान विष्णूंना अर्पण केला जातो त्याच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात. म्हणून दुधाच्या पदार्थाचा कोणताही एक नैवेद्य बनवायला विसरू नका. विशेष करून या दिवशी गायची सेवा नक्की करा. या दिवशी गायीला हिरवळ, गूळ किंवा चारा देणं अत्यंत पुण्याचं काम आहे. गुरु, लक्ष्मी आणि विष्णू दिगांची एकत्र कृपा मिळते. हा उपाय अडथळे दूर करतो आणि घरातील ताण तणाव आणि आरोग्य सुधारतो. म्हणून या दिवशी गायीची सेवा नक्की करा. अन्नदानात
तसंच अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. आजच्या दिवशी एका गरजूला खरंच त्याला एका वेळच्या अन्नाची गरज आहे अशांना जेवण द्या. कितीही छोटं असलं तरी अन्नदानाचं महत्त्व अनंत आहे. अन्नदान केल्याने घरात लक्ष्मीचं स्थैर्य वाढतात आणि आपल्याला पुण्यही मिळते. म्हणून अन्नदान या दिवशी करायला विसरू नका. आता सायंकाळीच्या वेळेस कापूर पेटवून घरभर फिरवा. कापूर आपल्याला लवंग सोबत पेटवायचा आहे. लवंग सोबत कापूर पेटवल्याने घरातील काळी ऊर्जा, वाईट नजर आणि तणाव सर्व शांत होतात. नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. घरात गोड, शांत वातावरण तयार होतात. आणि कापूर हा लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, म्हणून कापूर जाळायला विसरू नका. तसेच महालक्ष्मींचा मंत्र म्हणायला जपू नका. रात्री दिव्यासमोर बसून 108 वेळा म्हणा, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः. हा जप पूर्ण वर्षभर लक्ष्मीची कृपा टिकवून ठेवतो. आपल्या मनाला स्थिर ठेवून घरात शांतता आणि आयुष्यात आनंद देतो. प्राप्त झालेली लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी हा दिवस खूपच शुभ आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा हा दिवस खूप साधा आहे, पण ऊर्जा खूप मोठी आहे. या दिवशी केलेली छोटीशी पूजा, लहानसे दान, मनापासून प्रार्थना केलेली घरात चांगले दिवस, चांगली ऊर्जा, महालक्ष्मीचा आशीर्वाद आणते. तसेच आज दत्तगुरूचा अवतार दिन आहे. या दिवशी केलेली सेवा अत्यंत फळ देणारी असते. तर घरात दत्तगुरूंचा फोटो असो, पादुका समोर ठेवा. दत्तगुरूंचा फोटो असो, मूर्ती असो किंवा स्वामींचा फोटो, मूर्ती असेल त्यासमोर पादुका समोर ठेवा. एक साधा तुपाचा दिवा लावा. दत्तगुरूंना आवडणारे नैवेद्य, केळ, दूध किंवा साखर अर्पण करा. 108 वेळा ओम दिगंबराय दिगंबराय श्रीपाद वल्लभ दिगंबराय या मंत्राचा जप करा. शक्य असल्यास दत्त बावनी किंवा दत्त स्तोत्र एकदा वाचा. आजच्या दिवशी एखाद्याला मदत करणं, अन्नदान करणं हीच खऱ्या अर्थाने दत्तसेवा मानली जाते. आपण पारायण केले असतील तर या दिवशी त्याचे उद्यापन नक्की करा. घरातील संकटे शांत होतात. या सेवेने घरातील संकटे शांत होतात. मनातील भीती, ताण तणाव कमी होतो. आपले आरोग्य सुधारते आणि मार्गदर्शन मिळते. कामधंदा चांगल्याने होते. आपल्याकडनं काही ना काही चुकी होतात. त्या चुकीला माफी म्हणून हा दिवस खूप चांगला आहे. तर या दिवशी सेवा करायला विसरू नका. दत्त महाराजांचे नामस्मरण दिवसभर करत राहा. आजचा दिवस काही साधा सुद्धा नाही. मार्गशीर्ष पौर्णिमा चंद्र आपल्या पूर्ण तेजात उजळलेला असतो. त्यांच्या प्रकाशात संपूर्ण सृष्टी जणू शांत आणि प्रसन्न आणि पवित्र अशी वाटत असते. अशा दिवशी आपलं मन देखील नव्या आशेने भरलेलं असावं. त्याच दिवशी दत्त जयंती, दत्तगुरूंचा दिव्य अवतार दिन आहे. म्हणून हा संयोग वर्षातून एकदाच आला आहे. आणि आणि ज्यांचं आयुष्य अडथळ्याने भरलेलं आहे, मनात उदासपणा आहे, घरात काहीतरी जड वातावरण आहे, काम अडकलेली आहे, घरी आजारपण आहे, म्हणून प्रत्येकासाठी हा दिवस म्हणजे एक मोठं वरदानच आहे. या दिवशी केलेली प्रत्येक सेवा, प्रत्येक उपाय, आपण लावलेला एक छोटा दिवा, एक छोटा जप, एखाद्या गरीबाला दिलेलं एक घास, हे साधेसे दिसणारे कर्म, पण याचं फळ मात्र खूप मोठं आहे. या दिवशी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो, विष्णूची कृपाही मिळते आणि दत्तगुरूंचा आधारही मिळतो. आज तुम्ही श्रीयंत्राची पूजा केली, कुंकुमार्चन मनापासून केलं, श्री सूक्त वाचलं, स्वस्तिक काढलं, अन्नदान केलं आणि दत्तगुरूंची सेवा केली, पुरुष सूक्तम वाचलं, तर जाणून घ्या याचा प्रकाश, याची शक्ती, याचा आशीर्वाद पुढील अनेक वर्ष, अनेक दिवस तुमच्या घराभोवती संरक्षण कवचासारखं राहील. तुमच्या आयुष्यातले अडथळे जसे जसे हलके होतील तसं तुम्हालाही जाणवेल, हो काहीतरी बदललं, काहीतरी चांगलं घडतंय. घरात हळूहळू शांतता वाढते, काम आपोआप जुळतात, मनात एक वेगळी शांतता येते. आपण असे छोटे छोटे उपाय केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि यातून आपल्या मनाला एक शांती मिळते. हीच तर या दिवशीची खरी शक्ती आहे. दत्तगुरूंच्या कृपेने मनाला योग्य दिशा मिळते. लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने घराची समृद्धी वाढते. चंद्राच्या प्रकाशाने मनातील काळोख आपला दूर होतो आणि या तीनही शक्ती एकत्र आल्या तर आपलं नशीब बदलण्यासाठी पुरेसा आहे. दिवा लागलेला असेल, चंद्र आकाशात असेल, मनात दत्तगुरूंचं नाव असेल
तर जाणून घ्या, आपल्यावर एक दिव्य कृपा अवतरणार आहे. प्रत्येक घरात आनंद, शांतता आणि समृद्धी नांदो. दत्तगुरु तुमच्या परिवाराला सदैव कृपा ठेवो आणि लक्ष्मी मातेचं पाऊल तुमच्या घरातून कधीही बाहेर जाऊ नये, हीच माझी मनापासून प्रार्थना आहे. तर लक्षात ठेवा, दत्तगुरूंची सेवा, स्वामींची सेवा, महालक्ष्मीची सेवा, महालक्ष्मी सोबतच नारायणाची सेवा, भगवान विष्णूंची सेवा म्हणजेच करणे खूप चांगला योगायोग दिवस आलेला आहे. जसे शक्य होते, काही करता नसेल येत तर साधे मंत्र जप आहे ते करा. ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. श्री महालक्ष्मी देवे नमो नमः या मंत्राचा जप करा. तुम्हाला जे शक्य होतील ते करा, पण सेवा मात्र करायला विसरू नका. स्वामींना काय आहे तर आपला वेळ महत्वाचा आहे. आपण देवासाठी किती वेळ देतो हे महत्वाचं आहे. म्हणून दिवसातला अर्धा तास जरी देवांना दिला, आपले भाग्य उजळून जाणार. आपण देवांना थोडासा वेळ जरी दिला तर आपले भाग्य उजळून जातील. सेवा करायला चुकवू नका. आजचा दिवस खूप योगायोग चांगलेला आलेला आहे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.